मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 11:50 सुमारास खवटी रेल्वे पुलाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एका टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला। या अपघातात मुंबईतील दहिसर येथील एकाच कुटुंबातील 4 प्रवासी जखमी झालेत। हे सर्वजण मुंबईहून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात असताना हा अपघात घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो ट्रॅव्हलर खवटी रेल्वे पुलावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन महामार्गावरच उलटलं। या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधामची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाली। रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीनं बाहेर काढून उपचारासाठी हलवलं। या अपघातामध्ये अनु विनायक कोलमकर वय 38 राहणार दहिसर, त्रिशा अनिल सिंग 8 वर्ष राहणार दहिसर, गुंजन अनिल सिंग 11 वर्ष राहणार दहिसर आणि अनिल श्रीशंकर सिंग वय 38 वर्ष राहणार दहिसर हे जखमी झाले। सुदैवानं या अपघातात सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। महामार्गावरील धोकादायक वळणं आणि चालकाचा ताबा सुटणं यामुळे हे अपघात वाढत असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड।